नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। लाडक्या बहिणींनो, काय तुमची केवायसी झालेली आहे किंवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय परंतु तुम्हाला ओटीपी रिसीव्ह होत नाही किंवा असे वेगळे अडचण तुम्हाला येत आहे, कधी एरर येत आहे, तर आता चिंता करू नका, काळजी करू नका, कारण महिला व बालविकास जे विभाग आहे त्यांच्याकडनं एक महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। तर ती काय अपडेट आहे आपण जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये। परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई केवायसी करायला जाता, पण ई केवायसी करत असताना तुम्हाला वेगळे प्रॉब्लेम्स येतात, कारण एकदमच सर्व लाडक्या बहिणी काय करतायत, ई केवायसी करण्याचा प्रयत्न करतायत। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी आहे, 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ई केवायसी करायचं आहे। परंतु आता सर्व लाडक्या बहिणी ई केवायसी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे साईटवरती लोड येत आहे आणि हीच माहिती आता महिला व बालविकास विभागाकडे गेलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे बघू शकता की हे अकाउंट आहे आदिनीताई तटकरे यांचं, जे आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांचं हे एक्स अकाउंट आहे। त्यांच्या एक्स अकाउंट वरून त्यांनी काय माहिती दिली आहे हे बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते। तर हे एक ऑफिशियल अकाउंट आहे आदितीताई तटकरेंचं, म्हणजेच एक एक्स अकाउंटवरती त्यांनी एक माहिती दिलेली आहे की आता ही इन्फॉर्मेशन, ही माहिती बालविकास विभागाकडे गेलेली आहे आणि त्यांना माहित झालंय की आता साईट चालत नाही, कारण सर्व लाडक्या बहिणी एकदाच काय करतायत, ई केवायसी करण्याचा प्रयत्न करतायत, साईडवरती लोड येतोय। म्हणून आता स्वतः आदितीताई तटकरे यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे, माहिती दिली आहे की आता लवकरच काय करणार आहे, ती यावरती काम करणार आहे आणि लवकरच काय होणार आहे, ही तांत्रिक अडचण जी आहे ते दूर करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि लवकरात लवकर काय होणार आहे, आता साईट ही सुरू होणार आहे। म्हणून लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं तुम्हाला कुठल्याच प्रकारचं कारण नाहीये। तर ही एक महत्वाची अपडेट होती किंवा माहिती होती तुमच्या सर्वांसाठी। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा, कारण अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। धन्यवाद।